नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या बातम्या समोर येत असतानाच राहुरी शहरासह तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र गेली 4 दिवसांपासून दिसून आले आहे. काल सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरली. या अफवेचा परिणाम म्हणून वाहनधारकांनी अक्षरशः पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. राहुरी शहरातील तसेच तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगा रस्त्यावर दूरवरपर्यंत पसरल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी घाबरून आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसून आलं. महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही या रांगांमध्ये तासनतास थांबावं लागलं आहे. काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडल्याचे माहिती समोर येत आहे. दरम्यान इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी काही तांत्रिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये बदल केल्यामुळे काही पेट्रोल पंपांवर टँकर पोहोचण्यास उशीर होत असल्याची माहिती पंप चालकांनी दिली. मात्र हा तात्पुरता विलंब असून इंधनाचा कोणताही वास्तविक तुटवडा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पेट्रोल पंप चालकांच्या मते पुरवठा सुरळीत सुरू आहे, मात्र अफवांमुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने तात्पुरती गर्दी निर्माण झाली आहे. प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवाहन केलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, कारण अशा अफवांमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो हे मात्र नक्की. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.